भेंडीची भाजी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना तर खूप आवडते. पण भेंडीची भाजी बनवताना की नाही बऱ्याचदा काय होतं, भाजी चिकट होते. तर एकदा या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी बनवून बघा, बिलकुल चिकट होणार नाही. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. तर इथं मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुतलेली भेंडी इथं की नाही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. ओलसरपणा भेंडीला ठेवायचं नाही, एकदम कोरडी खट्ट भेंडी आपल्याला पुसून घ्यायची आहे. पुसलेली भेंडी की नाही आता आपल्याला चिरून घ्यायची आहे. लहान मुलांना की नाही सगळ्यात जास्त आवडते म्हणजे ती भेंडीची भाजी. खूप आवडीने खातात. ज्या दिवशी आपण भेंडीची भाजी देतो ना डब्याला, त्या दिवशी डब्बा सगळा संपवलेला असतो मुलांनी. इतकी आवडीची असते भेंडीची भाजी. आणि तीच भाजी जर चिकट झाली ना तर मुलं बिलकुल खात नाही. एकदा तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा, बिलकुल चिकट होणार नाही. तर भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग कट केलेला आहे मी आणि बारीक भेंडी मी एकदम चिरून घेणार आहे. खूप जास्त बारीकही चिरायची नाही बघा, अशा पद्धतीने भेंडी मी चिरून घेतलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल घालायचं आहे 2 ते 3 चमचे कढईमध्ये आपल्याला. भेंडी बनवताना की नाही सर्वात आधी भेंडी तेलामध्ये भाजून घ्यायची. तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे की नाही भेंडी बिलकुल चिकट होत नाही. तर एक 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. छान अशी भेंडी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरती तुम्ही भेंडी भाजून घेऊ शकता. अगदी एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे. तर या पद्धतीने भेंडीची भाजी तुम्ही बनवून बघा, बिलकुल चिकट होणार नाही. तर इथे बघा ही भेंडीची भाजी मी भाजून घेणार आहे. आता की नाही मुलांच्या स्कूल सुरू झालेल्या आहेत आणि मुलांच्या स्कूल सुरू झालं म्हटलं की डब्यासाठी की नाही सुक्या भाज्या द्याव्या लागतात. तर एकदा तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा, खूप छान लागते चवीला पण आणि खूप छान होते, बिलकुल चिकट होत नाही. तर इथे बघा बऱ्यापैकी ही आपली भेंडी भाजून तयार झालेली आहे. बऱ्यापैकी भेंडी शिजल्या पण जाते. आपण तेलामध्ये भेंडी भाजतो त्यामुळे ही भेंडी बऱ्यापैकी शिजते. तर इथे बघा ही तेलामध्ये आपली छान भेंडी भाजून तयार झालेली आहे. बिलकुल चिकट झालेली नाही आहे बघा. पूर्ण भेंडी आपली अशी मोकळी झालेली आहे. आता भेंडी काढून घेतलेली आहे एका ताटामध्ये. त्याच कढईमध्ये तेल घातले. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला आणि बारीक कट करून हिरवी मिरची घेतलेली आहे मी. गरजेनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त घालू शकता. भरपूर असा लसूण घेतला आहे बारीक करून मी. लसूण पण घालायचं आहे. आता इथं हिरवी मिरची घातली. आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घाला कमी जास्त. आता लसूण बारीक करून घेतलेला आहे तोही घालायचा आहे आपल्याला तेलामध्ये. खूप जास्त मसाले घालायची गरज नाही आहे भेंडीच्या भाजीला. अगदी साधी सोपी भाजी जितकं तुम्ही बनवाल ना तितकी भेंडीची भाजी चवीला खूप छान लागते. इथे बघा लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे. आता जी आपण तेलामध्ये भाजलेली भेंडी होती ना ती आपण यामध्ये घालणार आहोत आणि याला आता छान मिक्स करून घेणार आहोत. भेंडी बऱ्यापैकी शिजलेली आहे त्यामुळे खूप जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा बिलकुल आपली भेंडीची भाजी चिकट झालेली नाही आहे, एकदम मोकळी झालेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. याला आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली मुलांच्या टिफिनला मुलांच्या आवडीची भेंडीची भाजी तयार झालेली आहे. भेंडी शिजवायची गरज नाही आहे. एखादा मिनटं तुम्ही फक्त भेंडी परतून घेऊ शकता. मुलांना आवडणारी ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे. एकदा तुम्हीही नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.